2025 पासून भारतात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल, यूपीआय पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, जीएसटी रिटर्न आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा समावेश। मुंब्रा नजीक वळणावर आणखी एक तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू। आयान शेख असं तरुणाचं नाव। रेतीबंदर खाडी वळणावर लोकलमधून पडून मृत्यू। समुद्रातला तरंगता कचरा उचलण्यासाठी मुंबई महापालिकेनं खरेदी केल्या 2 अत्याधुनिक रिमोट बोटी। सोमवारपर्यंत पहिली बोट तर दुसरी पुढील आठवड्याच्या अखेरीस गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात तैनात केली जाणार। केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कंपनीनं खरेदी केलं श्रीलंकेतलं कोलंबो डॉकयार्ड। 52.96 दशलक्ष डॉलरचा महत्त्वाचा करार। एमडीएल कडे कंपनीचा 51% हिस्सा। ठाणे महापालिकेच्या अनेक शाळेत मुख्याध्यापकच नाहीत। मराठी, हिंदी, उर्दू शाळेतलं वास्तव समोर 181हून अधिक शिक्षकांच्या जागा भरल्या, मात्र मुख्याध्यापकांची पदं रिक्तच। डोंबिवलीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 2 रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल। राहुल कुमरे आणि हनुमंत पष्टे या रिक्षा चालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल। वाहतूक आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये खळबळ। मावळ तालुक्यात पावसानं विश्रांती देताच भात लागवडीला वेग। याआधी लावलेला भात मुसळधार पावसामुळे वाहून गेला। आता पुन्हा शेतकऱ्यांकडून भात लागवडीला सुरुवात। मावळच्या तळेगावात तब्बल 162 इमारती धोकादायक। नगर परिषदेकडून घरमालकांना नोटीस, मात्र वारंवार या नोटिसांना घरमालकांकडून केराची टोपली। पूर्णा नदीपात्रात टाकलेला भराव अद्यापही तसाच पडून नदीच्या प्रवाहाला अडथळा। महामार्गाचं काम सुरू असताना हा भराव टाकण्यात आला होता।